बळवंतराय मेहता समिती ही भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आणि पंचायती राज व्यवस्थेशी संबंधित एक अत्यंत महत्त्वपूर्ण समिती आहे. समितीची स्थापना आणि उद्देश. स्थापना जानेवारी 1957 मध्ये भारत सरकारने ही समिती नियुक्त केली. अध्यक्ष बळवंतरायजी मेहता. ते नंतर गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री झाले. उद्देश 1952 मध्ये सुरू झालेला सामुदायिक विकास कार्यक्रम कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम CDP आणि 1953 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय विस्तार सेवा नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस NES यांच्या कार्यप्रणालीचे परीक्षण करणे आणि त्यांच्या अपयशाची कारणे शोधून त्यांना सुधारण्यासाठी उपाययोजना सुचवणे. अहवाल सादर नोव्हेंबर 1957. 2. प्रमुख शिफारसी. समितीने लोकशाही विकेंद्रीकरण डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन या संकल्पनेवर जोर दिला, ज्याला नंतर पंचायती राज असे नाव देण्यात आले. या समितीच्या महत्त्वाच्या शिफारसी खालीलप्रमाणे आहेत. त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था 3-tier पंचायती राज सिस्टम. ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत लोकशाही विकेंद्रीकरणासाठी 3-स्तरीय रचना स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली. 1. ग्राम पातळीवर ग्रामपंचायत ग्रामपंचायत. 2. गट तालुका पातळीवर पंचायत समिती. 3. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद. ब. निवडणुकीचे स्वरूप. ग्रामपंचायत सदस्यांची निवड थेट लोकांकडून प्रत्यक्ष व्हावी. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने निवडलेल्या सदस्यांमधून व्हावी. क. पंचायत समितीला महत्त्व. या 3 स्तरांपैकी तालुका गट स्तरावरील पंचायत समिती ही विकास कार्याची मुख्य कार्यकारी संस्था असावी. तिला आवश्यक अधिकार आणि संसाधने देण्यात यावीत. ड. जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट कलेक्टर. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. इ. विकास कार्ये नियोजन आणि विकास संबंधित सर्व कामे या संस्थांकडे हस्तांतरित ट्रान्स्फर केली जावीत, जेणेकरून लोकांचा सक्रिय सहभाग वाढेल. 3. समितीचं परिणाम आणि महत्त्व. बळवंतराय मेहता समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आणि त्यांची अंमलबजावणी करणारी पहिली राज्य राजस्थान ठरली. 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पंचायती राज व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या समितीमुळेच भारताच्या प्रशासकीय रचनेत विकेंद्रीकरणाचा पाया रचला गेला आणि ग्रामीण स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था खऱ्या अर्थाने कार्य करू लागल्या.